नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल मुंडे फॅमिली इन युरोप. रात्रीचे 9 वाजले आहेत आणि आज मी, रीना आणि उन्नती घरापासून जवळच इव्हिनिंग वॉक करत आलो आहे. तर आमच्या घरापासून जवळ जिथे एक ॲम्स्टल रिव्हर आहे, तर वॉक करून आम्ही थोडंसं बसलो होतो. बसल्यानंतर असंच डोक्यात विचार आला की चला म्हटलं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं आणखीन माझ्याबद्दल माहिती, थोडी शैक्षणिक माहिती, कौटुंबिक बॅकग्राऊंड वगैरेची माहिती द्यावी. कारण बऱ्याच मित्रांना प्रश्न आहेत की बाबा तुझं काय शिक्षण झालं, कुठे शिकलास, काय शिकलास. तर तो जे हेतू आहे माझा की चला म्हटलं त्या निमित्ताने मी आज सांगतो. तर माझा जन्म हा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुका, त्यात एक छोटेसे गाव रायगाव इथे झाला. एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला आणि नंतर परिवारामध्ये आम्ही त्यावेळेस माझे आईवडील, माझे आजोबा, माझ्या 2 बहिणी आणि मी छोटा. दोन्ही बहिणी माझ्यापेक्षा मोठा आहे आणि मी छोटा. तर माझं शिक्षण हे 1ली ते 4थीपर्यंत गावातच म्हणजे शाळा आहे जी की आपली प्राथमिक जिल्हा परिषद शाळा असते, त्या शाळेमध्ये 1ली ते 4थीपर्यंत एज्युकेशन झालं. मग 4थीनंतर आमच्या गावातच 1 किलोमीटर अंतरावरती सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल आहे, जिथे की 5वी ते 10वी शिक्षण अवेलेबल होते. तर तिथे मी 10वी केली आणि ॲज युज्युअल 10वी झाल्यानंतर म्हणजे ॲटलिस्ट आता तरी सर्वांना माहिती असतं की समोर काय करायचं काय नाही. पण आमच्या त्यावेळेस म्हणजे सर्वांची ती सिच्युएशन असायची. पहिला प्रश्न की आता 10वी झाल्यानंतर काय करायचं. तेव्हा फक्त आम्हाला हे माहिती होतं ठीक आहे 10वीनंतर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या 3 शाखा असतात, पण एक्झॅक्टली कोणत्या शाखेने काय होतं याचं काहीच ज्ञान नव्हतं. आणि मी सांगितल्याप्रमाणे शेतकरी कुटुंब, तर घरी पण काय कोणाला जास्त त्याबद्दल काय माहीत नाही. वडील पण माझे एक 7वी-8वीपर्यंत शिकलेले होते, जास्त बॅकग्राऊंड नव्हतं त्यांना. तर असं थोडंफार मग बाकी काही सिनियर आपले आधीचे मित्र हे त्यांना विचारून मग फायनली आम्ही निर्णय घेतला की सायन्स घेऊया. आणि खरं सांगायचं तर त्यावेळेस डी एड शिक्षकांना ऑफकोर्स म्हणजे एकच टार्गेट असायचं की 10वी झाली की 12वी करायची आणि डी.एड करायचं. तर आमचंही तेच स्वप्न होतं. 10वी झाली तर आपण 12वीला चांगले पर्सेंटेज घेऊ, कारण तेव्हा डी.एडचं शिक्षण हे तुमचं पर्सेंटेजवरती होतं आणि नंतर डी.एड करायचं आणि आपल्या ॲज युज्युअल प्राथमिक शिक्षक. तर मग मी 11वीसाठी औरंगाबाद त्यावेळेस म्हणजे आता आपले छत्रपती संभाजीनगर इथे ॲडमिशन घेतले मिलिंद कॉलेज ऑफ सायन्सला. तर तिथे 11वीला ॲडमिशन घेतलं सायन्स स्ट्रीमला. आणि आता पण त्या सब्जेक्ट्स आहेत जे की तेव्हा जसं आता इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट असायचा. आमच्या वेळेस तसंच एक स्कूटर मोटर सर्व्हिसिंग म्हणून एक सब्जेक्ट होता जो की 200 मार्काचा. तर त्यावेळेस मग मी जो ग्रुप घेतला होता तो PCM ग्रुप प्लस तो स्कूटर मोटर दॅट इज SMS आणि आपलं सेकंड लँग्वेज वगैरे जे होते ते असे माझे 5 सब्जेक्ट होते. तर टार्गेट एकच की काही करून 12वीला चांगले पर्सेंटेज घ्यायचे आणि डी.एडला जायचं. तर साहजिकच आपण गावाकडून आल्यामुळं मराठी मीडियम, तर पहिले 5-6 महिने किंवा वर्षभर तर तुमचे ते इंग्लिश समजणे वगैरे त्यातच गेले. पण ठीक आहे, कसंही वर्षभर सस्टेन केल्यानंतर 12वीला थोडा चांगला अभ्यास वगैरे करून मिळाले. मला एक 70% वगैरे मिळाले, जे की काही खूप जास्त नव्हते, पण ठीक आहे 70पर्यंत मिळाले. तर आता त्यावेळेस सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा माझा नेमका डी.एडला नंबर नाही लागला. त्यामुळे डी.एड होण्याचे स्वप्न तर गेले, कारण नंबर नाही लागला तर आपण काय करू शकत नाही. तर मग मी थोडंसं आणखीन काही आमचे शिक्षक किंवा काही मित्रांचा सल्ला वगैरे घेऊन पुढं ग्रॅज्युएशन करायचा विचार झाला मला. तर मग नंतर मी मिलिंद कॉलेजलाच BScला ॲडमिशन घेतली. तर ॲज युज्युअल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 3 सब्जेक्ट असतात. तर तसे तिथे मी फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटर सायन्स या विषयामध्ये BScला ॲडमिशन घेतलं आणि तिथनं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. तर BScला कम्प्युटर सायन्स हा विषय घेतल्यामुळं तेव्हा म्हणजे कम्प्युटर सायन्स खूप काही नवीन नव्हता, आधी पण सुरू झालेला, पण ॲटलिस्ट तेव्हा होतं बऱ्यापैकी क्रेज की कम्प्युटर सायन्स, IT वगैरे. तर मला पण मग BScला कम्प्युटर सायन्स असल्यामुळे एक आवड तयार झाली. आणि नंतर मग BSc झाल्यानंतर आता समोर काय करायचं, तर ॲज युज्युअल डी.एडचा चान्स गेलेला. मग आता BSc नंतर परत आपलं यायचं B.Ed. तर आता दुसरं टार्गेट होतं की ठीक आहे आता आपण डी.एड शिक्षक नाही होऊ शकलो, तर आता आपण BSc B.Ed करून हायस्कूल शिक्षक होऊया. तर त्यावेळेस 1 वर्ष गॅप असायचा B.Edची ती CET एक्झाम वगैरे जे असायची. तर त्या पिरियडमध्ये MSc करण्यासाठी एक चान्स असायचा. तर म्हटलं चला आपण MSc ट्राय करूया कोणत्या तरी विषयात. आणि मग मी MScसाठी फॉर्म वगैरे भरले. तर
आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये तिथे माझा ॲक्च्युली मॅथमॅटिक्सला पण MSc नंबर लागला आणि IT डिपार्टमेंटला IT जसं की विद्यापीठामध्येच डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स आणि IT आहे, तर माझा तिथं IT ला पण नंबर लागला. तर थोडंसं द्विधा मनस्थिती झालेली की आता आपण IT करूया की मॅथमॅटिक्स करूया. तसा माझा मेन फोकस तर मॅथमॅटिक्सकडेच होता, कारण BSc B.Ed करून मॅथ्स शिक्षकाला वगैरे बऱ्यापैकी व्हॅल्यू वगैरे होते. तर पण माहिती नाही, थोडासा विचार करून आणि काही शिक्षक आणि काही मित्रमंडळी आम्ही डिस्कस करून थोडंसं ठरलं की चला IT करूया. म्हणजे असं काही फारसं ज्ञान नव्हतं IT क्षेत्रातलं, पण म्हटलं थोडंसं नवीन विषय आहे तर करूया IT. आणि मग तेव्हापासून माझा खरा ITचा प्रवास सुरू झाला. तर मी विद्यापीठात डिपार्टमेंटला मग IT कंप्लीट केलं, MSc IT, नॉट MSc IT, MSc म्हणजे मास्टर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि MScच्या लास्ट सेमिस्टरला असताना नंतर माझं TCS या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं. दुर्दैवाने MScच्या लास्ट सेमिस्टरला असतानाच माझ्या वडिलांची डेथ झाली आणि त्यानंतर अचानक सर्व परिस्थिती बदलली. एकतर घरच्या जिम्मेदाऱ्या, आर्थिक जी मदत वडिलांकडनं मिळायची तीही कमी झाली आणि अचानकच जिम्मेदाऱ्या वाढल्या आणि त्यातून मला काही ना काही मार्ग काढून जॉब मला काही ना काही करणं होतं. तर मी असं फर्स्ट टाईमच एक पेपरलाच ॲड आलेली TCS कंपनीची की इथे इंटरव्ह्यूज आहेत. 3-4 ठिकाणी इंटरव्ह्यूचे ठिकाण होते, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर आणि पुणे. तर मी बघितलं की बाकीच्या काही सेंटरच्या डेट तर गेल्या होत्या, परंतु नाशिकची डेट बाकी होती. तर मग मी नाशिकला KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथे एक दिवस जो डेट देते त्या डेटला गेलो आणि तिथे दिवसभरात त्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे ह्या गोष्टी झाल्या आणि ओव्हरऑल माझं ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे हे सर्व करतील क्लिअर झालं आणि इंटरव्ह्यूमध्ये पण क्लिअर झालं आणि त्यावेळेस माझं TCS कंपनीमध्ये सिलेक्शन झालं आणि तेव्हापासून माझा ITचा प्रवास सुरू झाला. आणि आज म्हणजे माझं जॉईनिंग बघा 2008मध्ये झालेलं आणि आज 2026 म्हणजे आता बऱ्यापैकी एक 18 वर्षाचा प्रवास झाला आहे. बघता असं वाटतं कधी कधी मी जस्ट माझं करिअर स्टार्ट केलं तर, पण हां झालं 18 वर्षापर्यंत झालं. आणि हा प्रवास करत आता मी मध्यंतरी 2-3 कंपन्या पण झाल्या माझ्या आणि आता मी सध्या नेदरलँडला मागच्या 1 वर्षापासून आहे माझी वाईफ आणि मुलीसोबत. तर एकंदरीत हे माझं शैक्षणिक बॅकग्राऊंड, फॅमिलीचं बॅकग्राऊंड आणि मी काय शिक्षण घेतलं काय, तर असा एकंदरीत माझा प्रवास आहे. तर हा व्हिडिओ मी एवढाच ठेवतो ओव्हरऑल शैक्षणिक बॅकग्राऊंडबद्दल आणि नंतर ओव्हरऑल मी माझा जॉबचा अनुभव, कुठे कुठे जॉब केला किंवा नेदरलँडला मी कसा पोहोचलो, या सर्वांवरती मी एक माझा म्हणजे कॉर्पोरेटचा एक्सपिरियन्सबद्दल एक आणखीन एक व्हिडिओ बनवेल तर आणि त्यात तो अनुभव शेअर करेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मला एकच सांगायचं, सर्व माझे मित्र तसेच विद्यार्थी वर्ग, खास करून जे माझ्यासारखे शेतकरी बॅकग्राऊंडचे आहेत, की आपली जर परिस्थिती सुधारायची असेल किंवा काहीतरी आपल्याला थोडंसं वेगळं करायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. तुम्हाला शिक्षण हे करावेच लागणार आणि शिक्षण करायचं म्हणजे फक्त नावाला डिग्री घेण्याचा अर्थ नाही किंवा नावाला आपण जातो 10वी-12वी केली तर चांगल्या प्रकारे होईल तेवढी मेहनत करा. असं काय नाही, प्रत्येकाची ऐपत वेगळी असते की प्रत्येकच काय आपण आईन्स्टाईन नसतो, आपण तर जशी आपली कुवत आहे, पण होईल तेवढं इमानदारीने मेहनत करा. काय जे असेल तुमच्या सिलेबस चांगला अभ्यास करा किंवा नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करा आणि त्यातून तुम्हाला नक्कीच तुमच्या मेहनतीला काही ना काही फळ मिळेल. नाही तर आता आपण बघतो की बऱ्याच मुलांचा वगैरे समज झाला आहे की कुठे शिक्षण घेऊन कुठे जॉब मिळणार, कुठे जॉब आहे, हा तेवढा शिकला तो तेवढा शिकला, असं नाही. आता ॲक्च्युली प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतं. तर हे निगेटिव्ह साईड झाली, त्यामुळे अशा गोष्टीकडे लक्ष न देता तुम्ही प्रयत्न करा. आणि मी काय म्हणतो की शिक्षण घेतलं म्हणजे नोकरी मिळालीच पाहिजे असं नाही ना, पण ॲटलीस्ट तुम्ही चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं, तुम्हाला काही ज्ञान असेल तर नक्कीच त्याचा तुमच्या जीवनामध्ये उपयोग होईल. तर ही गोष्ट लक्षात घ्या आणि ज्या वयामध्ये आपलं शिक्षणाचं वय आहे तेव्हा खरोखर मित्रांनो काळजीने आणि मेहनतीने शिक्षण घ्या. कारण मी समजू शकतो ज्यांचे आईवडील शेतकरी आहेत, खास शेतकरी बॅकग्राऊंडचे आहेत, आपले आईवडील खरोखर खूप मेहनत करतात, ते बिचारे रक्ताचं पाणी करतात, उन्हात काम करतात, जे म्हटलं ते. कारण त्यांची एकच इच्छा असते की आपल्या मुलाने किंवा मुलीने काहीतरी करावं जेणेकरून परिस्थिती बदलेल. मी स्वतः सांगतो की माझ्या वडिलांचं
असं स्वप्न असायचं की ते खूप शेतकरी होते, खूप काम करायचे, कष्टाळू होते. पण जेव्हा मी शाळेतून किंवा कॉलेजतून सुट्टीला जायचो ते म्हणायचे यार गजू, हे खूप माझं खूप काम आहे किंवा मी खूप मेहनत करतो, पण हे करून करून आपल्या गावाकडच्या भाषेत की माझी हाडे काळी झाली ही मेहनत करून. तर तू असं काहीतरी कर किंवा काहीतरी शिक्षण करून बदल, जेणेकरून ॲटलिस्ट तुझं जीवन चांगलं जाईल आणि मलाही त्याचा अभिमान वाटेल. तर दुर्दैवाने आज वडील नाहीत, पण सांगण्याचा मुद्दा असा की हे माझेच वडील नाही, आपल्या प्रत्येकाच्या वडिलांना हीच अपेक्षा असते आणि प्रत्येकाच्या आईवडील हेच निस्वार्थीपणाने आपल्या मुलांसाठी हेच करतात. तर प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा. आपले आईवडील काय मेहनत करतात त्यांचं लक्षात घेऊन चांगले प्रयत्न करा. ज्या वयात अभ्यासाचे दिवस आहे तेव्हा अभ्यास करा, तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. किती स्पर्धा असू द्या, मेहनत केली तर आज न उद्या तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल आणि त्यानुसार करत राहा तुम्ही. तर आशा करतो की या व्हिडिओमधून काहीतरी एक चांगला सल्ला म्हणा, एक तुमचा मोठा भाऊ म्हणा किंवा एक सिनियर म्हणून तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला तर नक्कीच हा कुणाला कुणाला उपयोगी पडेल अशी माझी अपेक्षा आहे. तर त्यानुसार करा, शिक्षण घ्या आणि आपल्या आईवडिलांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला असे नवीन संधी मिळू शकते. एवढं बोलून हा व्हिडिओ इथे थांबवतो. थँक्स फॉर वॉचिंग. नवीन व्हिडिओ नंतर करत राहील. सो या कीप वॉचिंग मुंडे फॅमिली इन युरोप. थँक्यू.